आपसे कल मुख्यमंत्री जी ने कहा है कि आप लगातार कह रहे कि अगला मेयर जो है मराठी होगा, लेकिन मुख्यमंत्री लगातार कह रहे कि हिंदू होगा और वो मराठी होगा। तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है? एक दूसरा मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो। मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर? जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर? मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। या प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत। आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? उद्धव सर बोले तो एक मिनिट ऑन नाही नाही तो त्यांचा माईक आहे। बरं ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। अजून काही? म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अहो साधी एक गोष्ट सांगतो, आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं NSC तिकडेच, हे काल डोम कावळे जमलेलं त्याच डोम मध्ये। आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली, ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली। आता ते तर मी काय थांबणार नाही, ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार। निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा, करायचं ते करा, कारण ते काम आम्ही केलेलं आहे। त्या कामामध्ये जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते, सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते, आहेतच नागरिक होते, आणि ते काम आम्ही केले। कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं। त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये दंगेमध्ये प्रेतं वाहत होती, आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेतं कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं। अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं। हे काम आम्ही जे म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो। चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं, हे आम्ही सांगणार। याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार। निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी। सर एक प्रश्न असा आहे, इकडे बोलतो, इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते। त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार? कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलंय। राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे। चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत
त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. समजलं का की इकडे तिकडे बघत होतास तू? प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही. उद्धवजी एक प्रश्न आहे. थांब रे जरा थांब, कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? हा परंतु या आता जे राजकारण होत आहे, तुम्ही सत्ताधाऱ्यांना नेहमी कोस्टल रोडचं डिझाईन तुम्हाला परमिशन देणार नाही. परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं. हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. थांबा ना रे. वित्तीय केंद्र आहे ते याच्याच प्रश्नाच्या संदर्भात, कारण ते पुन्हा आणायचं म्हटल्यानंतर राज्य सरकार असो केंद्र सरकार असो ते येऊ देईल का? त्यांना आडउत्तर दे, तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडउत्तर द्या, म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं. वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून ते बिल्डरच्या घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. उद्धव साहेब 2017 तुझा मराठी भाषा भवन सुद्धा यांनी अडवून ठेवले. एक मिनिट, तुझं विचारून झालं ना मगाशी, जरा बाकीच्यांना पण विचारू. एक लास्ट एक नाही थांब. एक लास्ट. उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी 1,000 रुपये देत आहे, मात्र आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का? 1,500 रुपये असं तुम्ही म्हणत आहात, मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आहे. दोन्ही करणार, आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज, कारण मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंगांनी जाहीर केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं, पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं. म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायची, त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू. 2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं, त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा सांगतो. देखील ते उल्लेख केला आता होता. मी काढलेलं परंतु आहे. आत्ताच्या त्याच्यात याच्यामध्ये ठेवलेलं नाही, हां. सांगतो. हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही 2 धरणं आम्ही करू हे वचन होतं. योगायोगाने म्हणा काही असेल, अनपेक्षितपणे 2019 साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कारण झाडांना सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल करावी लागेल. आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो. त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला, तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं. आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं, ते लागणारच आहे. तो होणारा खर्च, तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च, त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही. मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये 400 MLD पर डे, म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो, आणि तो आता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं. आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे, जो समुद्र या मिंदेने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे, तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो.
तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आरेमध्ये जे आम्ही करत होतो, आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता त्यांनी आरे पण वापरतायत, कांजूर पण वापरतायत. हा सगळा विध्वंस आहे. हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे. उद्धवजी इकडे उद्धवजी एक प्रश्न